पाहता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दांडिया 2025 यांचे यंदा 20वे वर्ष असून माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे आयोजित आपला दांडिया संकल्प दांडिया नवरात्र उत्सवाच्या चौथ्या दिवशी देखील तरुणींचा उत्साह आणि कलाकारांची रेलचेलनं बहरून गेला होता। यावेळी दांडिया रसिकांनी संकल्प दांडियामध्ये अनेक कलावंतांसह गरबा खेळण्याचा आनंद लुटला। यावेळी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्व सहभागी झाले होते। दररोज बेस्ट फेस फिमेल व मेल अशी स्पर्धा देखील सोशल मीडियावर आयोजित केली जात आहे। काल उत्सवाच्या चौथ्या दिवशी दांडिया रसिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता। संकल्पच्या दांडियाला लहान मुलांसह युवक आबालवृद्ध यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। सदर कार्यक्रम प्रसंगी चित्रपटातील अभिनेते अभंग तुकाराम, दिग्वाल लांजेकर, अवधूत गांधी, स्मिता शेवाळे, योगेश सोमन तर नुपुन दैठणकर यांच्यासह बाई ग, वंशवेल, बेधडक, विजय असो सहित अनेक गाजलेल्या चित्रपटांची नायिका नम्रता गायकवाड तसेच तारक मेहता का उल्टा चष्मा फेम टप्पू, हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री निमरीत कौर यांच्या सर्वांच्या आगमनानं या उत्सवांचा आनंद द्विगुणित झाला। त्याचबरोबर शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, सचिव राम रेपाळे असेच अनेक राजकीय नेते मंडळींनी देखील हजेरी लावली। दरम्यान दांडिया उत्सवातील स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना संकल्पच्या वतीने माजी आमदार शिवसेना उपनेते रवींद्र फाटक यांच्यातर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। या प्रसंगी माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका नम्रता फाटक व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। देशात सध्या धार्मिक विषमता पसरवण्याचे प्रयत्न होत असतानाच मुंब्र्यातील झेन झी अर्थात तरुणाई सामाजिक शांतता आणि सौहार्दाची जपणूक व्हावी या उद्देशानं रस्त्यावर उतरली। आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असे नारे देत हिंदू मुस्लिम तरुणांनी द्वेष नको प्रेम हवे असा संदेश दिलाय। कानपूर येथे आय लव्ह मोहम्मद लिहिलेले पोस्टर्स लावण्यात आले होते। या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच मुंब्रा हे उपनगर सामाजिक एकोपा जोपासणारे शहर आहे हा संदेश देण्यासाठी आरिफ सय्यद, बासित शेख आणि यश चौधरी या तिघांनी मुंब्रा रेल्वे स्टेशन समोरील जामा मशीद येथे शांततापूर्ण निदर्शनं केले। शुक्रवारचा नमाज अदा केल्यानंतर हजारो तरुण रस्त्यावर एकवटले। कोणताही राजकीय पक्ष संघटनांना सहभागी न करता केवळ 18 ते 25 वयोगटातील तरुणांनी हातात आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव असा संदेश लिहिलेले पोस्टर्स हातात धरून निदर्शनं केले आहेत। या प्रसंगी संघर्ष नको प्रेम हवे, शांततेसाठी गुन्हे दाखल झाले तरी चालतील, भेदभाव नको समता हवी अशा घोषणा यावेळी झेनझीनं देत होत्या। या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आरिफ सय्यद म्हणाले की हा देश सर्व जाती धर्माचा आहे, मात्र धर्माच्या नावावर लोकांची माती भडकवली जात आहेत। तरुणांना शांतता हवी आहे। द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही या आंदोलनातून धडा दिलाय। द्वेषाच्या दलदलीत आम्ही प्रेमाची फुले उगवणार आहोत असं सांगितलंय। तर बासित शेख यांनी आमचा लढा प्रेमासाठी आहे। दोन धर्मातील तेढ संपवण्यासाठी आज मोठ्या संख्येने तरुणाई एकवटले आहे। हा संदेश द्वेष पसरवण्यासाठी पूरक आहे असं सांगितलंय। तर यश चौधरी या तरुणानं सांगितलं की मुंब्रा हे एक असं शहर आहे जिथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि इतर धर्मीय एकोप्याने राहत असतात। गणेशोत्सव, नवरात्र उत्सवात मुस्लिम बांधव आमच्या घरी येतात तर ईदला आम्ही त्यांच्या घरी जातो। सामाजिक एकात्मकता जोपासणाऱ्या शहराची ओळख संबंध देशाला करून देण्यासाठी आम्ही आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेवचा नारा देत आहोत असंही सांगितले। मकसद ये था कि हमारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में बार बार जो है ना लोग गुस्ताखी कर रहे और हमारे नबी ने इस दुनिया के अंदर मोहब्बत और अमन का पैगाम फैलाया। उन्होंने हमेशा कॉमन मिनिमम लोगों को इज्जत देना, लोगों के साथ में अच्छा सलूक करना और इस दुनिया के अंदर जितनी अच्छाई है वो सब हमारे नबी ने लेके आया। हम ये चाहते कि इस देश के अंदर सारे लोग मिलजुल के रहे। बार बार हमारे लोगों के साथ में इस तरीके की चीजें ना हो कि हमारी धार्मिक भावनाओं को ठेस पहुंचे, क्योंकि हम सारे लोगों का, हिंदुस्तान में जितने धर्म है सबकी धार्मिक भावनाओं का सम्मान करते हैं, लेकिन यहाँ के कुछ जो जातिवादी लोग हैं वो बार बार हमारी भावनाओं को ठेस पहुंचाते हैं। तो हमारा निवेदन है कि लोग हमारे साथ में भी अच्छा सलूक करें,
आई लव मोहम्मद यानी हमारे मोहम्मद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से हमारे को प्यार है, इसलिए हम उनके लिए अपनी जान हाजिर कर निजावर करना चाहते हैं। हमारे प्यार का आई लव मोहम्मद है। वेडनेसडे को हम लोगों ने प्रोग्राम तय किया कि फ्राइडे को हम लोग आई लव मोहम्मद के ऊपर प्रोटेस्ट रखेंगे। इसका हम लोग को थर्सडे को बासित और मुझे फोन आया कि भाई इसमें मैं भी पार्टिसिपेट करना चाहता हूँ, मैं भी आप लोगों को। इसने खुद से बैनर बनवाया आई लव मोहम्मद और आई लव महादेव, एकता की मिसाल देने के लिए, क्योंकि हमारे मुमरा में हम कभी भी आपस में कभी लड़े नहीं है, उसकी मिसाल ये देने के लिए खुद से बना के लाया और इसके साथ कई हिंदू साथी इस प्रोटेस्ट में ज्वाइन हुए। प्रोटेस्ट किया गया है, आपकी क्या मांग है? अभी मांग यही है कि बार बार एक ही चीज पे टारगेट करते रहते हो आप लोग हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पे, जो कि इतने अच्छे हैं। आप एक काम करो, गूगल कर लो, गूगल पर बताएगा कि वर्ल्ड बेस्ट मैन कौन है, तो प्रॉफिट मोहम्मद आता है। उसके ऊपर आप कैसा कर सकते हो, उनके नाम में लिखने में आप कैसा बोल सकते हो, मुझे ये बताओ। क्या बात कर रहे हो आप लोग? एफआईआर से डरेंगे हम लोग? हमारे सारे मुसलमान तो खुश हो गए इस पे एफआईआर लेने के लिए, हम सब रेडी है, हमारे पे एफआईआर करो। हम सबका सम्मान करते, लोग हमारा सम्मान करें। आता इथे गणपती सर्व म्हणजे उत्सव सर्व साजरे होते। इथे कधीच हिंदू मुस्लिम असं आम्ही सर्व एकत्र आणि भाऊ भाई आम्ही सर्व, हा माझा मोठा भाऊ, हा माझ्या घरी सर्व प्रोग्रामला येतो, मी सर्व यांच्या ईद मला सर्व येतो, बस एवढंच बोलू शकतो। नवयुग मित्रमंडळ आयोजित नवरात्र उत्सव 2025चा चौथा दिवस अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि पारंपरिक उत्साहात पार पडला। परिसरातील नागरिक, महिला वर्ग, वृद्ध तसेच तरुणाईने मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवसाला पावणाऱ्या देवीचं दर्शन घेतलंय। देवीच्या प्रतिमेची सजावट, आरास, देखावे आणि संपूर्ण वातावरण भक्तिभावाने भारावलेलं होतं। या उत्सवाची 21 वर्षांची अखंड परंपरा आजही तितक्या श्रद्धेने जपली जात असून यामागे माजी नगरसेविका स्नेहा आमरे आणि समाजसेवक रमेश आमरे यांचं सातत्यपूर्ण योगदान आहे। केवळ धार्मिकतेपुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जोपासणारा हा उत्सव एक सामाजिक चळवळ बनली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे आणि भक्तिगीतांचं आयोजन करण्यात आलंय। उत्सवाच्या चौथ्या दिवशी अग्रवाल समाजाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला। तसेच माजी नगरसेविका स्नेहा आमरे यांना लोकमत नवदुर्गा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आला आहे। त्यांच्या गेल्या 25 वर्षाच्या सामाजिक कार्याची आणि सातत्यपूर्ण जनसेवेची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला। त्यांनी परिसरात पाणी पुरवठा, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगार मिळावे, शिक्षण क्षेत्रात सुधारणांसाठी विविध उपक्रम हाती घेतलेत। त्यांच्यासह समाजसेवक रमेश आमरे यांनीही अनेक विकास कामांमध्ये पुढाकार घेतला असून सामाजिक सलोखा प्रस्थापित करण्यासाठी योगदान दिलंय। या गौरव प्रसंगी प्रभागातील नागरिक, महिला मंडळे, युवक संघटनांनी स्नेहा आमरे यांचे विशेष कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। स्थानिक नागरिकांनी त्यांना प्रेरणादायी नेतृत्व असं गौरवलं। नवयुग मित्रमंडळाचा नवरात्र उत्सव म्हणजे केवळ धार्मिक सण नव्हे तर एक सामाजिक, सांस्कृतिक आणि लोकाभिमुख उपक्रम असून तो दरवर्षी अधिक व्यापक स्वरूप घेत आहे। पुढील दिवसांमध्येही अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, भक्तिगीते, आरोग्य तपासणी शिबिर यांसारखे उपक्रम राबवले जाणार आहेत। या उत्सवातून एकतेचा संदेश देत नवयुग मित्रमंडळ ठाणेकरांसाठी एक प्रेरणास्थान ठरत आहे। नवयुग मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देवीचा मोठा उत्साह आम्ही आज ठाणे जिल्ह्यामध्ये आज आम्हाला नवयुग मित्रमंडळ लोक ओळखतात की मानपाड्यामध्ये एक नवयुग मित्रमंडळाची देवी आहे। गेले 21 वर्ष आम्ही सातत्याने देवी उत्सव करतोय आणि पुढे हे 100 वर्ष होते अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि आमच्या सर्व सहकार्यांची, जे आमचे मंडळाचे सदस्य ते सर्वांची। आणि देवीला चौथी माळ आहे। मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी आवर्जून देवीचं दर्शन घ्यावे आणि तुम्ही बघाल की लोक इथे नेहमी बघाल तर उत्साह वाढत जातो आणि लोकांचा इथे बघा तुम्ही कंटिन्यू लोक चालू असतात, रात्री 3 वाजेपर्यंत लोक इथे असतात। दरवर्षीप्रमाणे आम्ही गेल्या 3 वर्षापासून प्रत्येक समाजातील जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे बाहेरची जे काही समाज बांधव आहेत आपले, काही लोक जातीभेद करतात, आम्ही जातीभेद मानत नाही आणि सर्व समाज लोकांना एकत्र घेऊन चालतो। तुम्ही बघा की कन्नड समाज असेल, तमिळ समाज असेल, आमचे उत्तर भारतीय असतील, तसे आमचे गुजराती समाज असेल, आमचा मराठी माणसं असतील जी आपली आहेत, हक्काची माणसं ती सर्व लोक येऊन, बंजारा समाज असेल, सर्व विविध लोक येऊन आम्ही एकत्र होऊन इथे कार्यक्रम साजरा करतो। या गोष्टीचा मला खूप आनंद आहे की गेल्या 25 वर्ष आम्ही सातत्याने
आज घोडबंदर असेल या ठाणे जिल्ह्यामध्ये असेल, तुम्ही बघाल की आम्ही आंबेडकर कॅन्सर ट्रस्ट असेल, नवी मित्रमंडळ असेल, छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल, शहीद भगतसिंग यांना आता आम्ही त्या गार्डनला नाव दिलं. आम्ही विविध ज्यांनी आपल्या देशासाठी जे कार्य केलंय, ज्यांच्यामुळे आज आपण आज हिंदुस्थान भारतात राहतोय, त्यांची सर्वांची विविध असे 10 लोकांची नावं आम्ही या प्रभावात दिलेली आहे. सावरकर साहेबांचं नाव आहे, सावरकर वीर सावरकरचं नाव असेल, त्यानंतर आपल्या शहीद भगतसिंग असतील, याच्यात आपले असे सुभाषचंद्र बोस असतील, अशी 10 नावं आपण इथे दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल, छत्रपती शिवाजी महाराज डेपो असेल, छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल, अशी विविध नावं, अहिल्याबाई होळकर असेल, यांची विविध ठिकाणी आम्ही नावं दिलेली आहेत. आणि मी सर्व जाती धर्माला घेऊन एकत्र होऊन चालतो. आणि या गोष्टीचा खूप आनंद आहे की लोकमतने जी आम्हाला जी पोच पावती दिली आहे त्याबद्दल लोकमतचा मी कायमस्वरूपी आभारी आहे. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंभी नाका येथील नवरात्र उत्सव आजही तितक्या जल्लोषात आणि श्रद्धेने साजरा होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने आणि श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था यांच्या वतीनं उत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय. नवसाला पावणारी, भक्तांच्या हाकेला सदैव धावून येणारी आई अंबेच्या दर्शनासाठी हजारो भाविक लांबून लांबून येत असतात. यंदाच्या वर्षी खास आकर्षण ठरतंय ते म्हणजे कर्नाटक येथील बृहदेश्वर मंदिर आणि चारधाम यांचा आकर्षक देखावा. हा देखावा पाहण्यासाठी आणि देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. उत्सवाच्या 4थ्या दिवशी देवीची मूर्तीची विधिवत पूजा माजी उपमहापौर पल्लवी कदम आणि माजी नगरसेवक पवन कदम यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी परिसर भक्तांनी गजबजलेला होता. धार्मिक वातावरण, देखाव्यांची सजावट आणि भक्तांच्या उत्साहामुळे टेंभी नाक्यावरील नवरात्र उत्सव हा ठाणेकरांसाठी एक पर्वणी ठरतो आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.